तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर आता आपण इथे पाहतो की आता लग्न झालेलं आहे अर्णव आणि ईश्वरीचं नुकतंच। मग अंजली ताईचं म्हणणं असतं की घरामध्ये आपण सत्यनारायणाची पूजा तर घातलीच पाहिजे। मग ती म्हणत असते की मला काय वाटतं आपण ना आपल्या घरामध्ये त्या दोघांच्या लग्नानंतरची सत्यनारायणाची पूजा घालून घेऊया, कारण सत्यनारायण जोवर घालत नाही आपण तोवर नवरा बायको म्हणून ते वावरू शकत नाहीत ना। त्याबरोबर लगेचच आता वल्लरी म्हणायला लागते की नाही या अजिबातच नाही अंजली, हे बघ त्या मुलीच्या नावाचं सत्यनारायण वगैरे तिच्या लग्नाचं काही आपल्या घरात घालायचं नाही आहे। अगं आपल्या अर्णवबरोबर तिने त्याला फसवून लग्न केलेलं असणार, मला माहिती आहे ना। माझ्या भाच्याला ज्या मुलीने लुबाडलं तिच्यासाठी या घरात काहीच होणार नाही आहे। त्याबरोबर अंजली म्हणत असते हे बघ मामी, जे काही असेल ते असेल, पण आता चिंटूने ईश्वरीबरोबर लग्न केलं आहे की नाही, मग कशाला उगाच आपण त्यांना दोष द्यायचा। असं आणि तसं आता त्यांचं लग्न झालेलं आहे तर आपण स्वीकारूया ना ही गोष्ट, आणि उगाचच्या उगाच राग धरून राहण्यापेक्षा आनंदाने त्या दोघांना एकत्र एक्सेप्ट करूया, हळूहळू सगळं पुढे छान होईल। वल्लरी म्हणायला लागते की हे बघ अंजली, मी तुझी मामी आहे, लहानाचं मोठं केलं आहे तुम्हाला, तुमच्यापेक्षा मला जास्त चांगली अक्कल आहे, त्यामुळे उगाचच्या उगाच मला तुम्ही जास्त काही शहाणपणा शिकवू नका, कळलं। जर मी सांगते ना की नाही म्हणून तर नाहीच करायचं आपण। त्याबरोबर लगेचच आता इथे अर्णव त्या ठिकाणी आलेला असतो। मामीला एवढं चिडलेलं बघून तो विचारायला लागतो काय झालं, इतके तुम्ही चिडलेला का आहात, वातावरण गरम आहे, मामा तू तरी सांग। त्यावर मग मामा सांगायला लागतो अरे काही नाही, माझी आणि अंजलीची अशी इच्छा आहे की लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा घालतात तर तुमच्या लग्नाची सुद्धा पूजा घालून घेऊया, म्हणजे त्यानंतरच तुम्हाला नवरा बायको म्हणून एकत्र एका खोलीमध्ये राहता येईल ना। त्याबरोबर अर्णव म्हणत असतो की मामा हे कंपल्सरी असतं। त्यावर मामा सांगतो हो। मग अर्णव म्हणतो मामा, मी ज्या दिवशी लग्न करून आलो त्या दिवशी गृहप्रवेशाच्या आधीच सांगितलं होतं की माझ्या लग्नानंतर प्रत्येक विधी हा व्हायलाच हवा, अर्णवराजे शिर्केच्या लग्नाचा प्रत्येक रिच्युअल झालाच पाहिजे। मग जर आता हा एवढा मोठा रिच्युअल आहे तर तो का मिस करायचा, करायची आमच्या लग्नानंतरची पूजा। त्यावर मामी म्हणत असते हे बघ अर्णव, तू उगाच हट्टीपणा करू नकोस, आतापर्यंत तुझे सगळे हट्ट आम्ही पुरवले आहेत, पण आता नाही या, मी सांगितलं या घरात पूजा होणार नाही म्हणजे नाहीच, आणि लग्नानंतरची पूजा तर ती सुद्धा सत्यनारायणाची नाही। त्याबरोबर आता अंजली म्हणत असते मामी अगं असं नको ना करू, प्लीज करू देत ना आम्हाला पूजा, का पूजेला नकार देतेस, आणि तसंही घरामध्ये धार्मिक कार्य करावं चांगलं असतं, ते करूयात ना गं पूजा। त्याबरोबर मग अर्णव हा ताईला म्हणतो ताई तू पूजेची तयारी कर, काळजी करू नकोस, ह्या घरात पूजा होणार। मामी तू देव मानतेस ना, मग पूजेला का नाकारतेस, करू आपण पूजा। त्याबरोबर मामी म्हणते तुम्हाला काय गोंधळ घालायचा आहे तो घाला, आणि तिकडनं निघून जाते। त्याबरोबर आता अर्णव हा ताईला सांगतो ताई तू काळजी करू नकोस, घरात पूजा होणार म्हणजे होणारच, तू तयारीला लाग। त्यावर लगेचच ती म्हणते हो चालेल, आपण एक काम करू, उद्याच सत्यनारायण घालून घेऊ। त्यावर अर्णव म्हणतो जसं तुला ठीक वाटेल ताई। दुसऱ्या दिवशी आता अंजलीने सकाळी 6 वाजल्यापासून पूजेची सगळी तयारी करायला सुरुवात केलेली असते। आता ज्यावेळेस इशू खाली आवरून 7:30-8 वाजता येते त्यावेळेस अंजलीताई तिला म्हणते ईश्वरी बरं झालं आलीस, जा पटकन प्रसादाचा शिरा करायला घे। इशू म्हणते प्रसादाचा शिरा, आणि आज काय आहे पण ताई। त्याबरोबर अंजली सांगत असते अगं ईश्वरी, तुमच्या लग्नानंतरची सत्यनारायणाची पूजा घालायची राहिली आहे ना, तर ती पूजा घालायची आज आपल्याला। ईश्वरी म्हणते ठीक आहे, आणि मग ती प्रसाद करून घेते। ईश्वरीला कळत नसतं की अर्णवचं हे सगळं काय सुरू आहे, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे आणि त्यासाठी हे एवढे सगळे रिच्युअल्स हा का पार पाडतोय। तर इकडे अर्णव मात्र हे सगळं अगदी मनापासून करत असतो, कारण त्याचं तर इशूवरती खरं प्रेम आहे ना। मग आता ज्यावेळेस अर्णव आणि ईश्वरी दोघंजण एकत्र पूजेसाठी आलेले असतात, तर आता अंजलीने धर्माधिकारी गुरुजींनाच पूजा सांगायला बोलवलेलं असतं। गुरुजी येतात आणि पूजा सांगतात सुद्धा। ईश्वरी आणि अर्णवचा जोडा बघून ते म्हणत असतात वाह, अगदी उत्तम, लक्ष्मी नारायणासारखा जोडा आहे, कायम असेच एकत्र राहा, चला आता पूजेला बसा। त्याबरोबर इशू आणि अर्णव दोघं एकमेकाकडे बघतात आणि मग पूजेला बसतात। तर आता इथे इशू ही मनातल्या मनात बाबांसाठी प्रार्थना करत असते। पूजा पूर्ण झाल्यानंतर आता इशू देवाकडे म्हणत असते की माझ्या बाबांना लवकरात लवकर बरं वाटू देत देवा, आणि आज मी या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करायला अर्णव सरांबरोबर बसली आहे खरी,
पण खरं तर ही तुझीसुद्धा आणि या घरातल्यांची खूप मोठी फसवणूक आहे, कारण आम्ही हे सगळं फक्त एक कॉन्ट्रॅक्ट म्हणून केलेलं आहे. मला माफ कर, मी या सगळ्यामध्ये मजबूर आहे, पण तरीही माझ्या बाबांना लवकर बरं तर वाटू देच, पण त्याचबरोबर ह्या घरातल्यांनाही कायम सुखात ठेव, आनंदी ठेव. ह्या घरावरती कधीच कुठलं संकट किंवा कुठलं विघ्न नको येऊ देऊस. जे काही संकट असेल ते येण्या अगोदरच परतवून लाव. त्याबरोबर आता हे सगळं अर्णव ऐकतो आणि मनातल्या मनात म्हणतो, मी सिंदूर किती काळजी करते ह्या घराची. आणि मग तो आता मनात आणखीन एक शब्द म्हणतो, ह्या घरावरती विघ्न तर ऑलरेडी आलं आहे आणि तेच विघ्न तुझ्याही आयुष्यात येत होतं आणि तुझ्या आयुष्यातून त्याचबरोबर आपल्या घरातूनही ते विघ्न दूर करण्यासाठीच तर मी तुझ्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता अर्णव माझ्या घरातून बोलण्याऐवजी पटकन आपल्या घरातून बोलून गेलेला असतो. म्हणजे थोडक्यात त्याने ईश्वरीला पत्नी म्हणून सर्व रूपांनी स्वीकारले. त्यानंतर गुरुजी म्हणतात, आता जर तुझं पाया पडून झालं असेल मुली, तर सर्वांचे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घे. मग ईश्वरी आणि अर्णव पहिला तर गुरुजींना नमस्कार करतात. गुरुजी हे त्यांना सुखी भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, आयुष्यमान भव असा आशीर्वाद देतात. मग आता लगेचच ते लोक मामाच्या पाया पडायला येतात. मामासुद्धा ईश्वरीला आयुष्यमान भव, सुखी भव असा आशीर्वाद देतो, तर अर्णवलासुद्धा सुखी भव असा आशीर्वाद देतो. त्याबरोबर आता दोघंही लगेचच वल्लरी मामीकडे येतात आणि वल्लरी मामीला नमस्कार करण्यासाठी वल्लरी मामीसमोर वागतात. वल्लरी मामी आशीर्वाद द्यायचा तर खूप लांबच राहिला, मान वाकडी करते आणि सरळ तिकडनं निघून जाते. त्याबरोबर आता इशूला वाईट वाटतं. इशू म्हणते, मामी रागवल्या वाटतं. त्याबरोबर वल्लरी मागे येऊन म्हणते, रागवली आहे नाही, मी चिडली आहे तुझ्यावर, कारण तू फसवलं आहेस माझ्या भाच्याला, समजलं तुला, आणि हे पाया वगैरे पडण्याची नाटकं माझ्यासमोर करायची नाही या. त्यावर मामीला लगेचच अंजली म्हणते, मामी प्लीज शांत राहा, पूजा आहे आपल्या घरात. आणि मग मामी तिकडनं रागारागात निघून जाते. त्याबरोबर लगेचच आता अर्णव आणि इशू अंजलीताईला नमस्कार करायला येतात. तर अंजलीताई इशूला पकडते आणि म्हणते, अगं तुझी जागा इथे नाही, इथे, आणि ती तिला मिठी मारते. आणि मग अर्णव हा उभा राहतो. तर अंजली म्हणते, तुझं नाही, तू कर नमस्कार मला. त्यावर अर्णव म्हणतो, ताई. त्यावर लगेचच अंजली म्हणते, मग भाऊजाई घरात आल्याबरोबर मी टीम बदलली आहे बाबा. मग आता अर्णव हा नमस्कार करायला खाली बघतो. तर ती म्हणते, जोड्याने नमस्कार करा. मग इशूसुद्धा नमस्कार करते. त्यानंतर अंजली म्हणते, माझा भाऊ रागीट आहे, चिडका आहे, पण त्याच्या मनात वाईट कधी राहत नाही. माझ्या भावाला समजून घे ईश्वरी, त्याची आयुष्यभर साथ दे. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, तुमचा भाऊ कसा आहे हे फक्त मीच ओळखलं. त्यावर लगेचच अंजली म्हणते, काय म्हणालीस? त्यावर इशू म्हणते, काय नाही, तुमच्या भावाला मी व्यवस्थित ओळखते, तुम्ही काळजी करू नका असं म्हणते. त्याबरोबर लगेचच आता अर्णव हा मनातल्या मनात म्हणत असतो, मी सिंदूर तू मला नाही ओळखत. जर तू मला व्यवस्थित ओळखत असतीस ना, तर मी राकेशबरोबर लग्न करू नकोस असं म्हटल्यावर तू लग्नाचा हट्ट धरलाच नसतास आणि मला हे सगळं करायला भाग पडला नसता. असो, जे झालं ते झालं. त्यावर आता अंजलीताई अर्णवला म्हणते, तू कुठल्या विचारात हरवलास रे? अर्णव म्हणतो, नाही गं, काही नाही. त्याबरोबर गुरुजी म्हणतात, आता प्रसाद वाटा. मग लगेचच आता इशू ही सगळ्यांना प्रसाद वाटते. सत्यनारायणाची पूजा ही अगदी उत्तम आणि छान पद्धतीने झालेली असते. वल्लरी मामी खोलीत गेलेली खरी असते, पण तिला खोलीत जाऊन शांत काही बसवत नसतं. काहीतरी कांडाकांडी तर केलीच पाहिजे असं तिला सतत वाटत असतं. पूजा एवढी शांतपणे पार पडली, एवढं शांत वातावरण बरं वाटत नाही. मग आता ती खोलीच्या बाहेर येते आणि तिला दिसतं की पूजेसाठी जी समय लावली आहे तिथे आता इशू प्रसाद आणायसाठी चालली आहे आणि सगळेजण आपापल्या कामात व्यस्त आहेत. कोणाचंच इशूकडे लक्ष नाही आहे. इशू प्रसाद घेण्यापूर्वी देवाला नमस्कार करत असते. वल्लरी मामी अलगद जाते आणि इशूचा पदर त्या समईला लावते. आता पदर पटकन पेट घेतो. त्याबरोबर लगेचच वल्लरी मामी तिकडनं मागे येते आणि मोबाईल बघत उभं राहण्याचं नाटक करते. आता इशूचा पदर जवळपास खूप वेगात जळायला लागलेला असतो. त्याबरोबर आता पटकन अंजलीताई ते बघते आणि जोरात ओरडते, ईश्वरी अगं तुझा पदर. त्याबरोबर आता अर्णव फोनवर बोलत असतो आणि त्याचं लक्ष हे लगेचच ईश्वरीकडे जातं. आता अर्णव हा ईश्वरीच्या पदराला आग लागलेली बघतो आणि तो त्याचं सगळं भान हरपून जातो. अर्णव धावत ईश्वरीकडे येतो. मी सिंदूर असं तो ओरडतच असतो आणि त्याच्या हातातला मोबाईल त्याने खाली टाकून दिलेला असतो. तो ईश्वरीच्या जवळ येतो. ईश्वरी ओरडत असते, वाचवा मला, वाचवा, मला आग लागेल, वाचवा माझा पदर. त्याबरोबर आता अर्णव तिला सांगतो, घाबरू नकोस, शांत राहा. आणि तो ताबडतोब तिचा पदर हाताने विझवायला लागतो. ईश्वरी रडत असते, ओरडत असते. तिला कळत नसतं की हे सगळं कसं झालं.
आता ईश्वरीच्या पदराची आग ज्यावेळेस विझली जाते त्यावेळेस लगेचच आता पटकन आकाश पाणी घेऊन येतो आणि ईश्वरीच्या हातात पाण्याचा ग्लास देऊन म्हणतो, वहिनी पाणी पी. त्याबरोबर ईश्वरी पाणी पिते. तर अर्णवला लगेचच आकाश म्हणतो, दादा अरे तुझा हात किती भाजलाय. त्याबरोबर लगेचच मामी म्हणायला लागते, बघितलंस का अंजली, तुम्ही सुद्धा हो. बघा ही मुलगी घरात आली तर ताबडतोब माझ्या भाच्याच्या जीवावर बेतायला लागलं. तुम्हाला काय वाटतं मी ह्या लग्नाला विरोध करते कशासाठी? आपल्या अर्णवच्या जीवासाठीच ना. अहो सात्विकाताई गेल्यानंतर त्याला मुलासारखा लहानाचा मोठा केलाय मी. जितकं प्रेम मी आकाशवर केलंय ना तितकंच प्रेम मी अंजली आणि अर्णववरती सुद्धा केलंय. किंबहुना अर्णववर सगळ्यात जास्तच केलंय कारण अर्णव लहान होता त्यावेळेस. त्याबरोबर लगेचच आता इकडे अंजलीताई म्हणायला लागते, जाऊ देत ना मामी, कशाला उगाच तू चिडतेस. त्यावर मामी म्हणते, मी उगाच चिडते का? अगं गुरुजींनी सांगितलं होतं या पत्रिका एकमेकाला शोभतच नाही. आणि बघ आज फक्त पूजेला बसला अर्णव तर किती मोठं संकट आलं त्याच्यावरती. आता वल्लरी मामीने हे सगळं स्वतःच कालाकांडी केलेली असते. त्याबरोबर लगेचच आता अंजलीताई म्हणते, तुम्ही दोघंही वरती जा तुमच्या रूममध्ये. त्याबरोबर इशू आणि अर्णव वरती येतात. तर ईश्वरी अर्णवला वरती घेऊन येते आणि त्याला सरळ बाथरूममध्ये घेऊन जाऊन त्याचे हात नळाखाली धरते. आता फास्ट प्रेशरखाली पाणी असतं त्यामुळे आता अर्णवला आणखीन जास्त जळत असतं. अर्णव म्हणत असतो, मी सुंदर काय करतेस तू हे. त्यावर ईश्वरी म्हणते, गप्प बसा आता, काही गरज होती का हाताने आग विझवायची? अहो वेडे आहात का तुम्ही? कळत नाही का तुम्हाला? स्वतःचे हात पोळून निघालेत तुमचे. त्याबरोबर अर्णव ईश्वरीकडे बघत असतो. तर ईश्वरी म्हणते, असे मख्खासारखे का बघताय माझ्याकडे? अहो काहीतरी जरा बुद्धी वापरायची ना. बिझनेसमन आहात ना तुम्ही, दी ग्रेट ASR अर्णवराजे शिर्के बिझनेस आयकॉन असं सगळं आहात ना. मग कळलं नाही का तुम्हाला की आग आहे, ही आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करायचा किंवा दुसरा एखादा कपडा वगैरे घ्यायचा की ही अशी हाताने आग विझवली जाते. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, अगं तुला पदराला आग लागली आणि ते मी म्हणजे अर्णव आता ईश्वरीसमोर बोलताना चाच पडतो. ईश्वरी आता अर्णवला म्हणते, बोला आता पटापट. त्यावर अर्णव म्हणत असतो, तू चिडू नकोस, मी तुझ्याच पदराची आग विझवण्यासाठी ते सगळं केलं होतं. त्यावर ईश्वरी म्हणते, हो खूप चांगली गोष्ट केलीत ना तुम्ही, माझ्या पदराची आग विझवलीत ती. आता या इकडे माझ्याकडे. आणि मग आता इशू अर्णवला खेचत बाथरूममधनं बाहेर घेऊन येते, बेडवरती बसवते आणि आता मलम घेऊन येते. अर्णव म्हणतो, आता हे काय आहे? त्यावर ईश्वरी म्हणते, हे खायलाय, खाताय? त्यावर अर्णव म्हणतो, तू नीट बोल ना माझ्याशी, सारखी भांडत का करत असतेस माझ्याबरोबर? त्यावर ईश्वरी म्हणत असते, तुम्ही भांडण करण्यासारखं काम करत असता. अहो काय हे हात बघा ना तुमचे किती पोळलेत ते. त्याबरोबर अर्णव म्हणतो, ठीक आहे मी. त्यावर ईश्वरी म्हणते, हे ठीक आहे. त्याबरोबर मग अर्णव म्हणत असतो की हे बघ तू चिडू नकोस प्लीज. त्यावर इशू म्हणते, चिडण्यासारखंच काम केलं आहे तुम्ही. आणि ती त्याच्या हाताला ड्रेसिंग वगैरे करून देते. रात्री अर्णव, ईश्वरी, घरातले इतर सगळे सदस्य जेवणासाठी आलेले असतात. आता इशू ही घरातली सून असल्या कारणामुळे ती जेवायला बसलेली नसते, ती सगळ्यांना सर्व करत असते. आता अर्णवच्या दोन्ही हातांना भाजलेलं असतं, ड्रेसिंग केलेली असते त्याच्या हाताची, त्यामुळे त्याला जेवता येणं शक्य नसतं. मग आता लगेचच इकडे अंजलीताई मनात विचार करते, अर्णवला ईश्वरीनेच भरवायला हवं. इशू सगळ्यांना जेवणं वाटते. आता ती मनात विचार करत असते, अर्णव सर कसे जेवतील. मग आता लगेचच अर्णव हा ईश्वरीकडे बघत असतो, पण त्याच्याही मनात शेवटी असंच येतं, मी हिला कसं सांगू मला भरवायला. मग आता अंजलीताईच ईश्वरीला म्हणते, तू चिंटूला भरव. त्यावर इशू म्हणते, मी कसं म्हणजे अंजलीताई आहो. त्यावर अंजली म्हणते, तुझाच नवरा आहे ना. त्यावर इशू म्हणते, नाही नको. त्याबरोबर आता अर्णव म्हणतो, नाही ताई प्लीज नको, तू भरव ना मला. त्यावर अंजली म्हणते, अरे मी कसं भरवणार, मला लवकर जेवावं लागतं ना, गोळ्या खायच्या असतात. त्यावर अर्णव म्हणतो, तुझं जेवण झाल्यानंतर भरवलंच तरी चालेल. अंजली म्हणते, अरे नाही, मी गोळ्या खाल्ल्या ना की मला लगेच झोप येते 10-15 मिनटात, त्यामुळे मला नाही भरवायला जमणार. त्याबरोबर मग अर्णव म्हणतो, ठीक आहे मामा तू भरव ना आजच्या दिवस जरा मला. त्याबरोबर मामा म्हणतो, मी भरवलं असतं रे, पण खरंच भाच्या मला खूप महत्त्वाचं काम आहे रे, मला नाही जमणार. आता अंजलीताईला वाटत असतं की मला अर्णवला भरवायचं आहे. आता अर्थात तिच्या भावाला त्रास होतो आहे, तिला दिसतोय, तिला मदत करायची आहे, पण अर्णव आणि ईश्वरीला आणखीन जवळ आणण्यासाठी तिला प्रयत्नही सोडायचे नाही आहेत. मग आता अर्णव म्हणतो, मामा काय काम आहे तुझं एवढं महत्त्वाचं. मामा म्हणतो, अरे माझे लाफ्टर क्लबचे मित्र येणार आहेत ना, तर त्यांच्याबरोबर मला जरा म्हणजे थोडं सोडा वगैरे प्यायला जायचं आहे. मामा म्हणतो असं. त्याबरोबर अर्णव म्हणतो, माझ्या हातापेक्षा महत्त्वाचा सोडा आहे मामा.
त्यावर मामा म्हणतो मित्र महत्त्वाचे आहेत अर्णव, मित्र महत्त्वाचे. त्याबरोबर मग आता अर्णव हा आकाशला म्हणतो आकाश तू, त्याबरोबर आकाश म्हणतो वहिनी मला ना एक महत्त्वाची मीटिंग आहे, सो मी माझ्या रूममध्ये बसूनच जेवतो आणि जेवून झालं की लगेच मीटिंग अटेंड करतो. माझं ताट मी एखाद्या नोकराबरोबर पाठवून देईन हां. त्याबरोबर आता अर्णव म्हणतो आकाश तुझी कसली मीटिंग आहे आत्ता. त्याबरोबर लगेचच आकाश म्हणतो दादा प्रत्येक वेळेस की ऑफिसच्याच मीटिंग असायला हव्या का, कधीतरी जरा पर्सनल मीटिंगसुद्धा असतात यार. आणि तो तिकडनं निघून जातो. त्याबरोबर अंजली आता लगेचच ईशूला म्हणते अगं ईश्वरी बघ ना खरोखर त्याला त्रास होतोय, तूच भरव ना त्याला. त्याबरोबर आता अर्णव हा म्हणतो नाही ताई इट्स ओके, मी माझं मॅनेज करेन. आणि मग आता त्याची जी बोटं उघडी असतात त्या बोटांनी तो चमच धरून ट्रायआउट करत असतो, पण अर्णवला काही ते जमत नसतं. मग अर्णव हा नोकराला हाक मारतो सदा सदा. त्याबरोबर नोकर तिकडे येतो आणि काय साहेब असं विचारतो. तर आता लगेचच अर्णव हा सदाला का बोलवतोय असा प्रश्न मामाला पडतो. मामा म्हणतो का रे बोलवतोयस तू सदाला. त्यावर अर्णव म्हणतो 1 मिनटं. आणि मग तो सदाला सांगतो सदा एक काम कर माझ्यासाठी 1 ग्लास दूधच घेऊन ये. त्याबरोबर आता लगेचच वल्लरीच्या लक्षात येतं की जर अर्णव फक्त दूध पिऊन राहिला तर ईश्वरी रात्री त्याला उपाशी झोपू देणार नाही. मग वल्लरी मामी म्हणते अरे अर्णव थांब, काय बोलतोयस तू हे बाळा, एवढा मोठा मुलगा तू, 1 ग्लास दुधावर कसं भागेल तुझं, कोणी भरवलं नाही ना तुला तरी मी भरवेन. त्याबरोबर लगेचच मामा म्हणतो वल्लरी तू भरवणार. त्यावर वल्लरी मामी म्हणते का, लहान असताना कधी भरवलं नाही आहे का मी त्यांना. तुम्हाला आठवत नसेल पण सात्विकाताई गेल्या त्यानंतर अर्णवला त्यांच्याच हाताने खायची सवय होती. मग मी अर्णवला रोज माझ्या हाताने खायला घातलं आहे, अंजलीला सुद्धा खायला घातलं आहे, आकाशला जसं घातलं आहे तसंच अर्णवला सुद्धा केलं आहे. अर्णव चालेल ना रे बाळा मी तुला भरवलेलं. अर्णव म्हणतो हो मामी चालेल ना. आणि मग अर्णव आता मामीजवळ जाऊन बसतो. तर अंजलीताई म्हणते ऐ ग आ. त्याबरोबर आता लगेचच सगळेजण अंजलीताईकडे बघायला लागतात. अर्णव लगेचच अंजलीकडे येतो आणि म्हणतो काय झालं ताई. तर ईश्वरी म्हणते अंजलीताई काही होतं आहे का तुम्हाला. त्यावर लगेचच अंजली म्हणते अगं अचानक मला खूप त्रास होतोय, माझं डोकं दुखायला लागलं आहे, माझे पाय दुखत आहेत, मला काहीच कळत नाही आहे. त्याबरोबर ईश्वरीला वाटतं अंजलीचा डिलिव्हरीचा टाईम जवळ आला की काय. ईश्वरी पटकन पॅनिक होते. तर आकाश म्हणतो वहिनी 7वा महिना आहे ताईचा. त्याबरोबर ईश्वरी म्हणते मग तुम्हाला एवढा त्रास का होतोय. तर लगेचच अंजली म्हणते मला ना जरा वेळ खोलीत पडलं की बरं वाटेल, मामी तू माझ्याबरोबर चल, मला भीती वाटते गं खूप. मग आता मामी ही अंजलीला घेऊन तिकडनं निघून जाते. त्याबरोबर आता सगळेजण तिकडनं पळ काढतात. मग आता ईशू आणि अर्णव दोघेच तिकडे उरतात. अर्णव म्हणतो इट्स ओके मी दूध पितो. तर ईश्वरी म्हणते बसा तिथे. अर्णव म्हणतो अगं. त्यावर ईश्वरी म्हणते बसा म्हटलं ना. आणि मग ईश्वरी आता स्वतःच्या हाताने अर्णवला खायला घालते. आता ईश्वरी अर्णवला भरवत असते. ईश्वरीचं लक्ष जेवणाच्या ताटावर असतं तर अर्णवचं सगळं लक्ष ईश्वरीवरती असतं. जेवून झाल्यानंतर दोघंही झोपायला वरती आलेले असतात. अर्णव बेडवरती झोपणार असतो तर ईशू खाली. आता अर्णवला खूप झोप आलेली असते. दिवसभरात पूजापाठ या सगळ्या गोष्टींमुळे त्याची दमछाक झालेली असते. तो सरळ झोपून घेतो तर ईश्वरी अर्णव झोपल्यावर त्याच्या हातांकडे बघत बसलेली असते. ईश्वरीला घडलेला प्रसंग आठवतो आणि आपल्यामुळे हे सगळं घडलं याचं तिला गिल्ट आलेलं असतं. ती विचार करत असते माझ्याशी जबरदस्ती लग्न करणारे अर्णव सर खरे की आज माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या हातांची पर्वा न करणारे अर्णव सर खरे, कोणते खरे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.